नाहीतर मग मी तुला ढगात पाठवेन. पैशाचं काय ते बोला. मी हे जे काही करतो ना ते फक्त पैशासाठी करतो. या कामाचे योग्य पैसे मिळणार आहेत ना मला? मी तुम्हाला काय विचारतोय, हे जे कोणी येणार आहेत ते कधी येणार आहेत? किती वेळ वाट बघायला लागणार आहे त्यांची? मगापासून तुम्ही फक्त पैशांबद्दल बोलत होता. आता आपण कामाबद्दल बोलूया. ही जी मुलं आहेत त्यांना रिसॉर्ट पर्यंत आणून सोडणं हे आमचं काम आणि त्यांना रिसॉर्ट मधून बाहेर पडू न देणं हे तुमचं काम. आता बोला. ठीक आहे, मी हे काम करायला तयार आहे. पण मी आधीच सांगितले मी या कामाचे पैसे घेतो आणि या कामाचे मी चांगले पैसे घेणार आहे. तेव्हा पैशाचं बोला, किती देणार? हा, आणि नुसतं बोलू नका, ऍडव्हान्स पण लागेल मला. तुम्हाला अपेक्षित असलेले पैसे मिळणार आहेत, ऍडव्हान्स सुद्धा मिळणार आहे. पण काय, मी काम करायला तयार आहे. काम काय करायचे तुम्हाला कळलेलं आहे, पण ते कसं करायचंय हे मात्र अजून कळलेलं नाहीये. कसं करायचं म्हणजे? या मुलांना फक्त डांबून ठेवायचं ना, की या पुढे जाऊन अजून काही तुमचा विचार आहे? या मुलांचं पुढे काय होणार आहे आम्हाला माहिती नाही, त्या मुलांनाही माहिती नाहीये. पण त्या मुलांसाठी तुम्ही एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिथे येणार आहात. म्हणजे तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर म्हणून इथे यायचं, तुमच्या धाकात त्यांना ठेवायचं. काही मुलांनी जर वादावादी केली तर तुम्ही, म्हणजे ही मुलं इथं बेकायदेशीरपणे शिरलेली आहेत असं त्यांना वारंवार सांगायचं. कळलं? फक्त एवढं सांगून ही मुलं ऐकतील? खर तर याच कामात तुमचा कस लागणार आहे. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा असा खेळ खेळत ठेवून त्यांना इथंच अडकवून ठेवायचंय. हे तुमचं खरं काम. ठीक आहे, ती मुलं रिसॉर्टवर आली ना की ती तिथेच राहणार आहेत. त्यांना डांबून ठेवणं माझ्यासाठी सोपं आहे. पण त्यांना शोधत बाहेरून कोणी आलं ना, जे नातेवाईक, पोलीस, आणि इथे त्यांना डांबून ठेवलंय म्हणजे कोणी ना कोणीतरी शोधायला येणारच ना. मग प्रॉब्लेम काय? आधीच पोलीस माझ्या मागावर आहेत. मला पुन्हा जेलमध्ये जायचं नाहीये. या मुलांपासून मला काही धोका नाहीये, पण बाहेरनं कोणी आलं ना तर मला प्रॉब्लेम आहे. हा विषय आत्ताच सोडवला तर बरं होईल. हे तुमचे पैसे ऍडव्हान्स समजा आणि बाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर.
लोखंडेचं काय चाललंय काही कळत नाहीये. खून झालाय त्याला माहिती आहे, त्याने बॉडी बघितली आहे, तरी जो गेलाय तो अजून आलाच नाहीये परत. नाही आला ना बरं आहे. समोर असलं ना की टेन्शन येतंय. इथे टेन्शन येण्यासारखंच काहीतरी घडलंय ना, मग टेन्शन येणारच ना. एक मिनिट, हे जे काही झालंय ते आपण केलेलं नाहीये, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. फक्त लोखंडे इथे आल्यानंतर निघून गेलेत, परत येत नाहीयेत म्हणजे काहीतरी गडबड आहे. ह्या खुनासाठी आपल्याला अडकवण्याचा प्लॅन तर नसेल ना त्यांचा? हे बघा, तो परत आल्यावर आपल्याला काय स्टँड घ्यायचा याचा विचार करा, दुसरा कुठला विचार करू नका आता. आणि तो यायची वाट बघायला लागणार आपल्याला, त्याशिवाय काही करू शकत नाही आपण. दुसरं काही हातात नाही आपल्या. एक मिनिट, एक गोष्ट लक्षात आली तुमच्या, बाबूराव गायब आहे. मागच्या वेळी हणम्या गेला तेव्हाही तो गायब होता, आत्ताही गायब आहे. हो, तो नेहमी असंच करतो. नेहमी अशा सिच्युएशन मध्ये गायब होतो आणि त्याच वेळी बरोबर तो लोखंडे येतो. बाबूराव आणि लोखंडे दोघ जण मिळून हे सगळं नसेल ना करत? ते काही आपल्याला आता सांगता येणार नाही, पण आता बाबूरावांना शोधायला हवं. तुम्ही कुणाला शोधता? मारा. मी कशाला मारा बाहेर जातोय? मी इथेच कुठेतरी असतोय. आता पण ना कुदली आणि फावडा आणायला गेलतो मी. कशाला? कशाला? आता हे तर बॉडी अशी पडणं माझ्या सवयीचं झालंय ना. कसा खोदा काढला, टाका माती आणि लागता बॉडी. तुम्हाला कसं माहित इथे बॉडी येते? बाई एवढे प्रश्न विचारण्यापेक्षा रोहिणीबाई तिकडे लक्ष द्या. ती आता त्या हिरीत जीव द्यायला निघाली होती. काय? नाही पण गेलेवरी आपल्या आभ्याशट आली म्हणून ती वाचलो. तसं काळजी करायचं कारण नाही. चल चल. हो खोतानू, चाललाव कुठं? याचा काय करायचा आधी विचार करा. ही जे बॉडी पोलिसांच्या ताब्यात लागली ते आधी पहिले रोहिणीला आत करतील, म्हणजे ह्या बॉडीची इलेवट लावतील. चला ते विचार विचार करणार सोडून द्या. पहिले ह्या बॉडीला उचला आणि चला. उचला बॉडी. चल चल. ठीक आहे चल. मी कसं उचलणार? अनु, पाणी घेऊ जा लवकर. मी आहे. जा. रोहिणी, रोहिणी नको रडू सगळं. हा जरा शांत हो. हा रोहिणी प्लीज शांत हो आता. हे घे पाणी पी. घे पाणी पी. कळत नाहीये का तुम्हाला? नकोय मला. कूल केलाय आता. मी कूल कसं? तुम्ही लांब व्हा. मी खुली आहे. तुम्हाला कळत नाहीये का? मी मारलं जात माझ्या नवऱ्याला. रोहिणी कूल केलाय. गप्पा जरा शांत हो. काय करतेस तू? किती वेळा सांगू तू परत परत तेच करतेस. तू हे जे काही करतेस ना, तरी स्वतःला त्रास करून घेते, पण त्याबरोबर तुझ्या या बाळालाही त्रास होतोय. तिथं त्याचा तरी विचार कर ना. रोहिणी, तू ना
तू तुझ्या बाळाच्या जीवाशी खेळतीयस. कळतंय तुला? सायली, हे बघ रोहिणी, मी हे जे काही बोलले ना त्याच्यामुळे तुला माझा राग आला असेल, पण येऊ दे राग, काही हरकत नाही, येऊ दे माझा राग. पण एकदा आम्ही हे सगळं का सांगतो याचा शांतपणे विचार करून बघ ना ग. एकदा हे असं वागलीस ना तर तुझी तब्येत बिघडणार आहे अगं. हे बाळ, बघ आम्हाला सगळ्यांना एवढंच वाटतंय की या बाळाला काही होऊ नयेत ना, त्यांनी सुखरूप या जगात यावं. तुला नाही का वाटत असं? हा, ऑफकोर्स आई म्हणून तिला पण तसंच वाटतंय अगं. वाटतंय ना, मग का स्वतःला त्रास देतेस ग? हा, हे बघ रोहिणी, ऐक, जे काही झालं, जे काही घडलं त्याचा अजिबात विचार करायचा नाहीस. आता फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा विचार करायचा. आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. यू डोंट वरी. अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस, शांत हो. तुला कळतंय ना आम्ही काय सांगतोय ते? शांत हो. हा, काही झालं नाही. हा, अजिबात घाबरायचं नाही. मम्मा आहे ना, मम्मा तुला काही होऊ देणार नाही. हा, आणि सगळे आहेत बघ तुझ्या बरोबर, सगळे आहेत. काही नाही झालं, सगळं नीट होणार आहे. रोहिणी, शांत हो ग. मी बाबूरावला मारायला आलो नव्हतो. म्हणजे त्याला एवढंच सांगायला आलो होतो की आपलं काहीतरी चुकतंय. त्या पोरांचे नातेवाईक आपल्या प्लॅन मध्ये नव्हते. त्यांना आपण डांबून ठेवलंय, त्यांच्यातले एकाला मारलंय. पोलीस त्यांना शोधायला इथे कधीही येऊ शकतात. मी काय बोलतोय ते कळतंय का? ते नातेवाईक डायरेक्ट इथे आलेले नाहीयेत. ते आधी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलिसांनी ऑल डिटेल्स मागवले आणि त्यांनी हे लोकेशन शोधून काढलं तर आपण काय करणार आहोत? प्लॅन ठरला तेव्हा मी आधीच सांगितलं होतं की मी पुन्हा जेलमध्ये जाणार नाहीये. कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? कळत नसेल तर मलाही तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. माझं ठरलंय, मला पुन्हा जेलमध्ये जायचं नाहीये. तू, ती पोरं आणि तो बाबूराव तुमचं तुम्ही बघून घ्या. मला माझे पैसे द्या, मी चाललो.
प्लॅनच्या बाहेरचं काम केलंय. दुप्पट पैसे घेईन मी. आतापर्यंत खूप ऐकून घेतलं, आता नाही. पैशाच्या बाबतीत तडजोड नाही. भीक मागत नाहीये, ठरलेल्या कामाचे आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा केलेल्या कामाचे पैसे मागतोय. मुकाट्यानं माझे पैसे दे, नाहीतर हप्ताच्या आत्ता ठोके ना तुला इथे. तुझा मुद्दा पडला तरी कोणालाही कळणार नाहीये. या लोखंडेला ओळखत नाहीये मी. पैशासाठी ना, पैशासाठी काही करू शकतो. माझे पैसे दे, नाहीतर नाही. कुठे घेऊन चाललंय? सोड, मला जाऊ दे. मला जाऊ दे. माझे पैसे दे, मला जाऊ दे. मला इथे नाही थांबायचंय. कुठे चाललाय? दारुगड आहे. मला इथे थांबायचं नाहीये. दारुगड, मला माझे पैसे दे, मला जाऊ दे. दारुगड, मला जाऊ दे. विकी, मी त्या लोखंडेचा विचार करतोय मगासपासून. एरवी डेड बॉडी बघितली की आपलं जगणं हराम करायचा तो. आणि आज आत्ता बॉडी बघून काही धमकी नाही दिली त्याने आपल्याला, पैसे नाही मागितले. आणि त्याला जेव्हा कळलं तो मेलेला माणूस रोहिणीचा नवरा आहे, तेव्हा गडबडला तो. आणि त्यानंतर जो गेलाय तो आला नाही परत अजून. हो ना. यावेळी तो कशासाठी आला होता, का आला होता आणि का निघून गेला, काही कळलंच नाही. तो परत येत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आज म्हणतोय मी, तुम्हाला जी गडबड वाटते ना ती दुसरीची काय नाही. फोटो बघा, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल मी काय म्हणत होतो तू बघा ना. अरे हा लोखंडे आहे. हो, हा 4 खून करून फरार झालेला आरोपी आहे. पोलीस आहेत त्याच्या मागावर. काय पोर्तुगालची बातमी पण वाचा. आणि मूर्खासारखे आपण त्याला इतके दिवस फॉरेस्ट ऑफिसर समजतोय. 1 लाखाची गोष्ट सांगू. आता पण तुम्ही ज्याला शोधत होतात ना, दुसरा तिसरा कोण नाही, आज फॉरेस्ट ऑफिसर लोखंड्या. दारुगड, दारुगड, मला ओळखत नाहीयेस. मी किती पोचलोय हे तुला माहिती नाहीये. उघड दार. मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस. माझं बोलणं ऐकतोयस. दारुगड, नाहीतर मी या सगळ्या पोरांना सांगेन की तू कोण आहेस ते. दारुगड, काट्यानं माझे पैसे दे, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील. माझं बोलणं जर तुला पोकळ धमकी वाटत असेल ना, तर शेवटचं सांगतो,
तुझी फाईल रेडी करून ठेवली आहे मी, आणि ती फक्त मला माहिती आहे की ती कोणाकडे आहे. तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मला सोड, नाहीतर तू कोण आहेस नाही हे मी त्या पोरांना सांगेन, आणि ती फाईल त्या पोरांपर्यंत कशी पोचवायचं ना याची मी व्यवस्था केलेली आहे. फक्त एकदा त्या पोरांना कळलं ना की तू कोण आहेस, तुझा चेहरा समोर आला की तुझा खेळ खलास, मग कोणाचाही बाप तुला वाचवू शकत नाही.